नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकला आपण सुरुवात करतोय आणि या टॉपिकवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती वाटते किंवा मार्क जातात. त्याच्यामधनं लवकर समजत नाही, बरंचसं कन्फ्युजन आहे. तो टॉपिक आपण अत्यंत सोप्या भाषेत शिकणार आहे. आज त्याची आपण ओळख करूया. तो म्हणजे संधी टॉपिक. मराठी व्याकरणामधला महत्त्वाचा टॉपिक. प्रत्येक परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. ठराविक आहे. ठीक आहे, ठरलेलं आहे. तर बघा, संधी म्हणजे काय असतं ना, तर संधी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोघं एकमेकांमध्ये मिसळतात. एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला काय म्हणायचं? संधी असं म्हणतात. ठीक आहे, मग बघा, संधी म्हणजे जोड शब्द तयार करताना बघा, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये काय होतात? हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्या दोघांबद्दल काय होतं ना, एकच वर्ण तयार होतो, त्याला म्हणायचं संधी. उदाहरणार्थ अ अधिक अ बरोबर काय तयार होतो? आ तयार होतो. ठीक आहे ना, वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणायचं? संधी असं म्हणायचं. ठीक आहे, एवढं सोपं आहे. फक्त काय ना, तुम्हाला हे दोन, पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर, दुसऱ्या शब्दातला पहिला अक्षर, हे दोघं एकमेकांमध्ये मिसळता आले पाहिजे. जे काही नियम असणार आहे ते आपण संपूर्ण घेणार आहे. पण आज आपला बेसिकचा लेक्चर, त्याच्यामुळे पार्ट 1 हा पूर्ण बेसिकच असेल. ठीक आहे, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधी म्हणजे काय? सांधणे किंवा जोडणे एकमेकांना. ठीक आहे, मग बघा, संधी हा प्रकार मूळचा संस्कृत मधला आहे. संधी हा प्रकार मूळचा कुठला आहे? तर संस्कृत मधला आहे. त्यानंतर मराठीत शब्दाच्या संधी होताना विशिष्ट काही नियम पाळलेले नाहीये. असं काही 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 शब्दांना नियम नाही, काही शब्दांना नियम आहेच आहे. समासात मात्र दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात. समासामध्ये काय होतं ना, फक्त दोन शब्द एकमेकांशेजारी लिहिले जातात. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध असतोच असं काही नाहीये. ज्यावेळेस संधी होती ना, त्यावेळेस दोन्ही शब्दांचा एकमेकांमध्ये संबंध असणारच आहे, असं काही कंपल्सरी नाहीये. ठीक आहे, ठरलेलं नाहीये. संस्कृत संधियुक्त शब्द हे तत्सम व शुद्ध असतात. फक्त यामधला हा पॉइंट महत्वाचा, याला आयएमपी करून ठेवा. संधी हा प्रकार कशातला आहे? तर संस्कृत मधला आहे. पुढे बघा, संधीचे प्रकार किती? एकदा मराठी व्याकरणामध्ये संधीचे प्रकार किती? तर संधीचे एकूण 3 प्रकार, पण कोणकोणते असतात ते पण जाणून घ्या. बघा, पहिला प्रकार आहे स्वर संधी. पहिला प्रकार आहे स्वर संधी. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, व्यंजन संधी. आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी हा काय? तर तिसरा प्रकार असणार आहे. ठीक आहे ना, आपल्या बॅच मध्ये पूर्ण डीप मध्ये घेणार आहे आपण, काहीच काळजी करू नका, एकदम सोप्या भाषेत घेऊ. आता स्वर म्हणजे, स्वर संधी म्हणजे काय असतं ना, याला म्हणायचं स्वर अधिक स्वर, स्वर प्लस स्वर, याला म्हणायचं स्वर संधी म्हणायचं. ठीक आहे, दोन्ही पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर पण स्वर असणार, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर पण स्वर असणार आहे. व्यंजन म्हणजे काय राहतं ना, व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन, तर स्वर किंवा व्यंजन येईल, त्याला व्यंजन संधी म्हणा. आणि इथं काय ना, विसर्ग असतो बऱ्याचदा, याला म्हणायचं विसर्ग संधी म्हणायचं. ठीक आहे, मग बघा, आता स्वर संधीला अच संधी असं म्हटलं तर काही नवीन वाटून देऊ नका, कारण स्वरांना अच पण म्हणतात, बरोबर ना. मग स्वर संधीला काय म्हणतात? अच संधी. स्वर अधिक स्वर, एकमेकांशी जर येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार? स्वर संधी म्हणणार. उदाहरणार्थ विद्या अधिक अर्थी. आता बघा, विद्या अधिक अर्थी मध्ये, विद्या अधिक अर्थीमध्ये काय झालंय, तर इथे ना आ आलेला आहे. म्हणजे जेव्हा मूलध्वनी आपण ओळखतो ना, द अधिक य अधिक आ, तर इथं काय आला? आ आला. बरोबर, आ अधिक अ आला. आ अधिक काय आला? अ आला. बरोबर, तयार काय होतो? आ तयार होतो. हा नियम आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. स्वर संधीमध्ये जे नियम असणार आहे त्याच्यातला हा पहिला आहे, दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे, ते बघणार आहे. फक्त आता तुम्ही समजून घ्या. मग आता हा आ तयार झाला, हा काय होतो ना, या शब्दामध्ये मिसळला जातो आणि तो ऑलरेडी दिलेला आहे, ऑलरेडी मिसळलेला, त्याच्यामुळे नवीन करायची गरज नाहीये. याचं काम झालं, हा निघून जातो. पुढे जसं तसं लिहा. विद्या अधिक अर्थी बरोबर काय लिहिलं आपण? विद्यार्थी. झाला विद्यार्थी शब्द तयार. बघा इथं लिहिलेला आहे. त्याप्रमाणे आणखीन एक आहे बघा, देव अधिक आलय. देव अधिक आलय. आता इथे काय ना, अ आला, अधिक अ आला. अ अधिक आ बरोबर काय तयार होतो? आ तयार होतो. इथं ठीक होतं, ऑलरेडी आच होता, त्यामुळे काय करायची गरज होती का? नाही. पण इथं काय झालं, आता व आहे, आता व मध्ये हा अ मिसळायचा, व अधिक आ बरोबर तयार काय झाला रे? वा तयार झाला.
झालं की नाही? मग लिहायचं असं असं देव अधिक आलय बरोबर देवालय. म्हणजे देवालय शब्द कसा तयार होतो, तर पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर हे दोघं एकमेकांमध्ये मिसळतात. त्या दोघांबद्दल एक नवीन वर्ण तयार होतो. तो नवीन वर्ण तयार झाला का ह्या अगोदरचा जो असतो व्यंजन त्याच्यामध्ये मिसळला किंवा तयार होतो आणि त्याला म्हणायचं देवालय. इथं शिकण्यासारखं काय आहे, तर इथं हा पण स्वर आहे, हा पण स्वर आहे. मग याला तुम्ही काय म्हणणार? स्वरसंधी. इथे हा पण स्वर आहे आणि हा पण स्वर आहे, मग तुम्ही याला काय म्हणणार? स्वरसंधी असं म्हणणार. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. चला पुढे बघा आता. व्यंजन किंवा हल संधी म्हणजे काय? आता व्यंजनलाच काय म्हणता? हल असं म्हणतात. व्यंजनलाच काय म्हणता? हल म्हणतात, बरोबर आहे की नाही? मग व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर असतो. व्यंजन संधी कशी ओळखायची? तर बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर काय असणार आहे? व्यंजन असणार आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर व्यंजन असेल. कसं ओळखायचं? तर त्याचा पाय मोडून लिहिला जातो. त्याचा काय असतो ना? हा पाय मोडलेला असतो, त्याला म्हणायचं व्यंजन संधी म्हणायचं. आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर काय असेल तुमचं? व्यंजन किंवा स्वर असणार आहे. व्यंजन किंवा स्वर असेल त्याला व्यंजन संधी म्हणा. बघा, व्यंजन संधी जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? व्यंजन संधी. बघा आता सत अधिक जन आहे, सत अधिक जन आहे, बरोबर. आता इथं काय ना, हा तचा नियम आहे. तच्या पुढे जर ज आला तर तिथं काय होणार? तच्या ऐवजी इथं ज घ्यावा लागतो. ठीक आहे ना? मग आपण हा घेतला इथं ज, तो नियमानुसार आहे, तो आपण डीप मध्ये बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला. बघा, सत अधिक जन बरोबर काय तयार झाला? सज्जन. काय तयार झाला? सज्जन. म्हणजे इथं असतो ना क च ट त आणि प, मग इथं ग ज ड द आणि ब असतो. हा, तिथं तचा नियम आहे हा, त्यानुसार लागू पडतो. इथं यांचा काही कठोरचा काही संबंध असणार आहे का? तर नाही, ते वेगवेगळे याच्यामध्ये. ठीक आहे. सत अधिक जन बरोबर काय तयार झाला? सज्जन. आणि त्यानंतर चित अधिक आनंद. बघा, चित्त अधिक आनंद काय तयार झाला? चिदानंद. झाला की नाही? मग याला काय म्हणणार तुम्ही? व्यंजन संधी म्हणणार, कारण पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर काय आलंय? तर व्यंजन आलंय. ठीक आहे. यांचे सविस्तर नियम आपण बघूया. पुढे बघा, विसर्ग संधी. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्ग संधी असं म्हणतात. काय? एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर पाहिजे. पहिला काय पाहिजे? विसर्ग. दुसरा पाहिजे व्यंजन किंवा स्वर पाहिजे. तुम्ही त्याला काय म्हणणार? मग विसर्ग संधी म्हणायचं. विसर्ग संधी असं म्हणायचं. ठीक आहे. मग बघा बरं, आहे का? तप विसर्गधन. बघा, तप विसर्गधन बरोबर काय झाला? तपोधन झाला. ठीक आहे. आणि दुविसर्गजन बरोबर काय तयार झाला? दुर्जन झाला. विसर्ग संधीमध्ये काय असतं ना? नियम असतात. ते सगळे नियम आपल्याला आपण घेणार आहोत. ठीक आहे. महा इथं विसर्ग आलाय म्हणून याला काय म्हणायचं? विसर्ग संधी. पण तुम्हाला हे शब्द पण पाठ करायचे की ना, दुर्जन या शब्दाची फोड कशी आहे? तर दुविसर्ग जन. तपोधन शब्दाची फोड कशी असणार आहे? तप विसर्ग धन. मग हे कशाने होणार आहे? तर हे आपल्या सरावाने होणार आहे. जसं जसं तुम्ही सराव करत जाशाल तसं तसं तुमची त्यावर कमांड येत जाईल. ओके. चला आता पुढे बघा, अतिरिक्त माहिती. हे प्रकार जास्त पेपरला विचारले गेलेले नाहीये, पण तरी पण आपण घेऊया. बघा, जेव्हा संधी शब्दाच्या आतच म्हणजे मूळ शब्द आणि त्याला लागलेला प्रत्यय ज्यामध्ये घडते त्यावर अंतसंधी म्हणतात. म्हणजे जेव्हा त्यांच्यामध्ये संधी होती आतल्या आतमध्ये, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? अंतसंधी असं म्हणायचं. शब्दाचे मूळ रूप प्लस प्रत्यय लागतो. आता बघा, ज्योतिष, ज्योतिष अधिक दीर्घ बरोबर काय तयार झाला? ज्योतिषी तयार झाला. काय तयार झाला? ज्योतिषी. स्पष्टीकरण काय? ज्योतिष या मूळ शब्दाचा दीर्घई हा प्रत्यय लागताना अंतर्गत बदल होऊन ज्योतिषी हा शब्द तयार झाला. ज्योतिषी हा शब्द म्हणजे कसा आहे ना, त्यांचा अंतर्गत बदल झाला आणि तयार काय झाला? श तयार झाला. बरोबर, श तयार झाला. आणि दीर्घई म्हणजे काय? तर दुसरी विलांटी, म्हणून शब्द कोणता येतात? ज्योतिषी तयार झाला. ओके. चला पुढे. जेव्हा दोन स्वतंत्र शब्द, आता बहिसंधी. आता दुसरा प्रकार आहे, जेव्हा दोन स्वतंत्र शब्द एकत्र येतात आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण यांचा संयोग होतो तेव्हा त्याला बहिसंधी म्हणतात. बहिविसर्ग संधी. ओके. काय म्हणले? जेव्हा दोन स्वतंत्र शब्द एकत्र येतात, स्वतंत्र वेगवेगळे शब्द असणार आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण यांचा काय होतो ना? संयोग होतो. यांचा संयोग होतो म्हणजे एकमेकांमध्ये मिसळतात, तेव्हा त्याला म्हणायचं
बही विसर्ग संधी. बघा बही विसर्ग संधी, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळणार. बघा सूर्य, सूर्य मधला काय ना सूर्य, र अधिक य अधिक अ म्हणजे काय आला, शेवटचा काय आला इथं या अ आला. ओके, आणि इथं काय आला, हा इथं उ दिले बघा, रस हो, अ अधिक उ, बरोबर तयार काय होतो, ओ तयार होतो. बरोबर आहे की नाही, मग ओ तयार होतो म्हणजे सूर्य अधिक दय, बरोबर काय ना सूर्योदय. हे मी काय केला, हा जो ओ आहे ना हा यामध्ये मिसळून दिला, झाला की नाही सूर्योदय शब्द तयार. मग याला म्हणायचं बही विसर्ग संधी, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळले. ओके, पुढे आगम संधी, संधी होताना कोणताही वर्ण लोप न पावता किंवा बदल न होता जेव्हा एखादा नवीन वर्ण बाहेरून येतो तेव्हा त्याला आगम म्हणायचं. संधी होताना कोणताही वर्णाचा लोप न पावता, लोपही नाही पावला आणि त्याच्यामध्ये बदल पण नाही झाला, आणि जेव्हा एखादा नवीन वर्ण बाहेरून आला म्हणजे बाहेरून घेतला त्यांनी, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, आगम म्हणणार. ओके, धर अधिक तो, बरोबर धर तो तयार होतो, काय होतो बघा, धर अधिक तो तयार काय व्हायला पाहिजे, धरतो. पण जुन्या मराठी काव्यामध्ये धरितो असे म्हणतात, जुन्या मराठी काव्यामध्ये काय म्हणतात, धरितो असे. येथे र आणि त च्या मध्ये दीर्घ ई हा स्वर अधिकच आला आहे, याला ई आगम म्हणतात. याला काय म्हणायचं, ई आगम म्हणायचं. म्हणजेच तयार काय होतं तुमचा, धरितो. दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये कोणता आला, रस्वई आला, म्हणून तयार झाला धरितो हा शब्द. ठीक आहे, आगम हो, हे होतं आपलं बेसिक लेक्चर होतं जे संधी टॉपिकचं. आणि यानंतरचा आपला ऍडव्हान्स असणार आहे, म्हणजे आपण पहिले बघणार आहे आता स्वर संधी, मग सगळे स्वर संधीचे पार्ट 1 पार्ट 2 घेऊया आपण. त्यानंतरचा असेल व्यंजन संधी, त्यानंतर असेल विसर्ग संधी. ठीक आहे, आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.